ची सकाळची सुरुवात मस्त चहा गरम गरम, ते पण आपल्या निसर्गामध्ये. हे आहे माझं माहेरचं गाव, जिथे सकाळ सकाळ उठल्यावरती 6 वाजताच उठले होते. बोलले चला एखादा राऊंड मारून येऊया, कारण की लहानपणी आम्ही ह्या जागेवरती खूप खेळायला वगैरे जायचो. हा आहे मशीनचा वाडा, तर तिथे खेळायला वगैरे जायचो. म्हणून बोलले चला एखादा राऊंड मारून येऊया. अजून तर उन्हाळा आहे, पण उन्हाळ्यामध्ये आपला आता नॉर्मली हिरवंगार दिसत आहे. पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, जिकडे तिकडे पाऊस पडतोय. खूप भारी वाटतं. मला तरी खूप म्हणजे आवडतं गावाला, पण काही गोष्टींच्या सोयीनुसार नसल्यामुळे असं राहावंसं एवढं वाटत नाही. पण निसर्ग पाहण्यासाठी तर खूप साहेब गेलेत आपले मस्त फणस काढायला. ते बघा, रानमेवा खायचं म्हणजे साहेबांचं तर काय, गावात नाही शिरले तर लगेच फणस घ्यायला. हे आहे माझं सासरचं गाव, जिथे आम्ही राहुलच्या लग्नावरून नंतर माहेरून लगेच आम्ही तिकडे गेलो होतो, कारण की आम्हाला थोडंसं काम वगैरे पण होतं. 1 डे ट्रिप होती आमची. निसर्ग पहा किती सुंदर आहे. जे आपल्या राजांच्या गडाच्या पायथ्याशी आमचा हा एक छोटंसं आंबडोशी गाव आहे. मला तरी खूप आवडतं, खूप म्हणजे घाट एवढे भारी आहेत तिथे, खूप छान वाटतं. केवढा मोठा फणस घेऊन आले बघा. चला 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 चला. हे आहेत नवरीचे माहेरकडचे. ही जी आरती करते ती आहे नवरीची बहीण. आमच्यामध्ये इथे लग्नाला लावायला आल्यावरती इथे जे पूजा वगैरे करतात तेव्हाच जी उष्टी हळद लावली जाते ती तिथेच लगेच लावतात, कारण की थोडंसं लांबीचं असल्यामुळे कोण एवढे येत वगैरे नाही. सो मुलीला पण तिथेच लावलं जातं, मुलाला पण तिथेच लावली जाते. लग्न लावायला जेव्हा जातो तेव्हा ही लोक आली होती तर रुखवत घेऊन, आणि ही लांबची कोण नसून घरातलीच आहेत, म्हणजे आमची आत्या वगैरेच लागतात. आत्याचीच मुलगी केलेली आहे. पहिलेच तोंड गोड करतोय, आता थोड्या वेळातच निघेल लगेच ढाकमुकूप करत. गावाकडची कोकणाची पद्धतच आहे की हे बेंड जे बाजाचे वाजतात त्याच्यावरती तर एवढं भारी वाटतं. लग्नाची आठवण हा आहे. असं काय आमचा लूक माझा कुठेतरीच होत. फायनली अक्षदा भेटलेली आहेत राहुलच्या लग्नाची. हे आहे राहुलच्या सासरवाडीचं लोकेशन. वराडी नाचो या ना नाचो, पण माझ्या ऋतूचा डान्स काही थांबत नव्हता. खूप एक्सायटेड होती नवी मामी घेऊन येण्यासाठी. सारखं सारखं तिचा डान्स आपलं चालूच होतं.
फायनली नवरीबाईची एंट्री झाली आहे आणि राहुल आणि उर्मिलावरती दोघांवरती पण अक्षदा पडलेले आहे, चालू झालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स दोघांना पण. खूप सुखाचा संसार होऊ दे, कष्टाने जगू दे आणि खूप 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 आनंदी राहू देत. राहुलचा काय बोलतात त्याला, खरोच सरोज चिक्का. हे आहे ह्यांच्या मामाचं गाव. आम्ही म्हणजे त्याच गावामध्ये आहे, राहुलच्या सासरवाडीला तिथेच. तर आम्ही त्यांच्या घरी पण त्यांना भेटायला गेलो होतो आणि तिथे त्यांचं आहोंचं नशीब एवढं भारी की त्यांना तिथे खरोच खायला भेटलं. ते गावाला राहिले असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात, खूप मजेने खात होते.